ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते कोर्ट पासून. तर आता इथे सचिनचा वकील विचारत असतो अस्मिताला प्रश्न आणि बाकी सगळे बघत असतात. सायली, कल्पना वगैरे सगळेजण बघत असतात. तर आता सगळ्यांना खूप राग आलेला असतो. युअर ऑनर, आज जे जे पुरावे सचिन दीक्षित यांनी सादर केलेत ते सगळे खरे आहेत. अस्मिता दीक्षित यांचे चैतन्य गडकरी यांच्यासोबत अनैतिक संबंध होते असं म्हणत होता सचिनचा वकील. तर आता सगळ्यांनाच धक्का बसतो आणि तरी सुद्धा आपल्या घरच्यांनी भडकावलं म्हणून माझ्या आशिलाकडे डिवोर्स मागितला असं म्हणतो तो वकील. पोटगी मागितली असं म्हणतो तो. तर आता इथे सगळ्यांनाच धक्का बसतो. आय रेस्ट माय केस जज साहेब असं म्हणून आता जाऊन बसतो वकील सचिनचा. कुठलेही निर्णय घेण्यासाठी कोर्टाला वेळ हवा असं म्हणतो आता इथे जज. पुढची तारीख दिली जाईल असं म्हणतात ते. द कोर्ट इज ॲडजंड असं म्हणतात आता इथे जज. तर आता इथे संपलेला असतो निकाल कोर्टाचा. तर आता इथे अस्मिता येते आणि सचिन समोर थांबते. कोर्टात असं धडधडीत खोटं बोलताना लाज नाही वाटत का असं म्हणते अस्मिता. का असं म्हणतो सचिन. काय खोटं बोललं मी म्हणून ऍक्टिंग करायला लागतो सासूरपणाचा आवडत. तर आता नाही ना, ते सगळे पुरावे खरेच होते ना असं म्हणतो तो. तुला माझे पुरावे खोडून काढता आलेच नाहीत अस्मी असं म्हणतो सचिन. तर आता सगळ्यांना धक्का बसलेला असतोय. काय करतो सचिन म्हणून. तू जे पुरावे कोर्टामध्ये दाखवलास त्या गोष्टी खऱ्या होत्या पण त्याचा संदर्भ वेगळा होता असं म्हणते आता इथे अस्मिता. तो संदर्भ सांगितलास का तू कोर्टात असं म्हणते आता अस्मिता. मला माहितीये आणि म्हणून मला गरज नाही वाटली त्याची. सिम्पल असं म्हणतो सचिन. तर आता इथे सचिन अर्जुनकडे बघतो आणि आता तो त्याच्याजवळ येतो. काय रे अर्जुन, मी असं ऐकलं होतं की तू फार मोठा वकील आहेस पण आज तू साधी माझी उलट तपासणी सुद्धा नाही घेतलीस असं म्हणतो सचिन. का असं म्हणतो आता सचिन. हा म्हणजे आत्ताच ही केस कोर्टासमोर आणण्याचा तुला पश्चाताप होतोय की काय असं म्हणतो आता सचिन. आणि आता तो जोर जोरात हसायला लागतो. अर्जुन मात्र काय बोलतच नाही. खूप जोरात हसत असतो आता इथे सचिन खालीपणा दाखवून अर्जुनला. आता पुढे पुढे बघ काय होतंय ते असं म्हणतो आता इथे सचिन. मी काय म्हणतोय ऐक ना, अजून वेळ गेलेली नाहीये. माझ्या समोर हार मान रे असं म्हणतो सचिन. हार मांडण्याचा प्रश्नच येत नाही असं म्हणतो अर्जुन. आणि ह्या हिअरिंग मधून तू केस जिंकलायस असं समजू नकोस असं म्हणतो अर्जुन. तर आता सचिन म्हणतो म्हणजे आता मी हारतोय असं मला तरी वाटलं नाही असं म्हणतो सचिन. आणि जजलाही असं काही वाटलं असेल असं दिसलं नाही असं म्हणतो सचिन. ही केस तुम्हा सगळ्या सुभेदारांना कशी महागात पडते ना ते आता बघच तू असं म्हणतो सचिन. तर आता अर्जुन खूप चिडलेला असतो आणि बाकी सगळे सुद्धा. तर आता सचिन निघून जातो तिथून. तर आता सगळे सुभेदार मंडळी खूप टेन्शन मध्ये असतात. तर आता प्रियाला दाखवलंय. तर आता इथे प्रिया विचार करत बसलेली सीट म्हणत असते की इतरांना दाखवायला काय असेना आपण मला आत्महत्या करण्याचा प्रयत्न करायलाच हवा असं म्हणते प्रिया. तर बघायला हवं की माझ्या बाळाला काय होऊ नये एवढंच. असं काय करू मी असं म्हणते प्रिया. तर आता तेवढ्यातच ती बाई बघते आता प्रियाकडे. कसं करू असं म्हणत असते प्रिया. काय ग तुझं असं म्हणते आता दुसरी ती जी बाई असते तिच्या बॅरॅकमध्ये ती त्रास द्यायला लागते तर प्रियाला. तिच्या बाजूला बसते ती. ऐक ना, ती 4 नंबर वाली काय ती हॉस्पिटलला गेल्यापासनं बघतीये काहीतरी चाललंय तिच्या डोक्यात असं म्हणते आता ती. सारखी पुटपुट करते असं म्हणते ती. काय ग काय चाललंय का तिच्या डोक्यात असं म्हणते ती बाई. बोल ना असं म्हणते ती. तर आता प्रिया खूप घाबरते. मला माझी घरची माणसं इथे यायला हवेत असं म्हणते प्रिया. पण काही केल्या माझा निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही असं म्हणते प्रिया. मी पण जर तिच्यासारखा जीव देण्याचा प्रयत्न केला तरच ते कदाचित येतील. पण त्या भानगडीत मला किंवा माझ्या बाळाला काय होता का म्हणे असं म्हणते प्रिया. तर आता हसायला लागते ती दुसरी आरोपी. आणि अगं माझी बच्चू काय नाही होणार असं म्हणते ती. फक्त माहीत असायला पाहिजेत की कधी आणि कसं करायचं ते असं म्हणते ती. कसं असं म्हणते प्रिया. तर आता ती बाई शिकवते प्रियाला कसं करायचं आत्महत्येचा प्रयत्न म्हणून. तर आता प्रिया ऐकते आणि हसते. त्याचा उपयोग नक्की होईल असं म्हणते प्रिया. पण माझ्याकडे इथे धारदार काय नाही असं म्हणते प्रिया. अगं बच्चू तू कशाला काळजी करतेस असं म्हणते ती आरोपी. मी बघते काय करायचं ते असं म्हणते ती. तर आता बघा प्रेक्षक ती बाई बाजूला माठ ठेवलेला असतो ना तर ती बघते आता आजूबाजूला कोणी आहे का म्हणून. तर आता ती बघते. तर आता ती बाई बस इथं असं म्हणते आता प्रियाला. आणि आता तो माठ ठेवलेला असतो तिथे तो घेते. तर आता ती माठ घेऊन येते आणि आता ती बाई फोडते बघा प्रेक्षक समोरच. आणि आता इथे प्रिया समोरच फोडलेली असते ती. आणि आता धारदार वस्तू तिने दिलेली असते प्रियासाठी. तर आता प्रिया बघते त्या वस्तूकडे आणि खूप हसते ती. आणि ती आरोपी मात्र खूप जास्त आनंदात असते. अरे वाचवा वाचवा असं म्हणून ओरडायला लागते ती बाई. आरोपी आता ओरडायला लागते कोणी आहे का हवालदार मॅडम असं म्हणून ओरडायला लागते. आणि प्रिया मात्र आपला हात कापून घेऊन तिथे पाठीमागे पडलेली असते. आत्महत्येचा प्रयत्न करते ती. अहो बघा हिने काय करून घेतलंय असं म्हणते ती बाई. ऐका कुणी वाचवा तिला मरेल ती असं म्हणते ती. मॅडम कुठे आहे तुम्ही बघा असं म्हणते ती बाई. काय झालं असं म्हणते आता हवालदार. हात कापून घेतला हिने मॅडम असं म्हणते आता ती बाई. अरे तेव्हा असं म्हणते हवालदार हिला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल असं म्हणते आता हवालदार.
हिच्या घरी फोन करून ही कळवायला लागेल असं म्हणते हवालदार. तर आता प्रियाला खूप जास्त आनंद झालेला असतो. तर प्रिया का चक्करून पडलेली नसते, ती होशमध्येच असते बघा प्रेक्षक हो. मॅडम मॅडम असं म्हणते आता ती हवालदार. तर आता इथे ती दुसरी आरोपी असते, ती खूप आनंदात असते आणि प्रिया तिच्याकडे बघते हसते आणि हातातून जरासं रक्त येत असतं प्रियाच्या. तर आता सगळे सुभेदार मंडळी घरी येतात. तर आता इथे प्रतिमा सुद्धा आलेली असते. तर आता इथे प्रतिमा म्हणते काय सचिन ने अस्मितावर भर कोर्टात इतके घाणेरडे आरोप केले असं म्हणते प्रतिमा. तो खूप खालच्या पातळीला उतरेल हे माहित होतं आपल्याला, पण आज त्याने त्याहून कहर केलाय असं म्हणते आता अस्मिता. मला तर ऐकवत सुद्धा नव्हतं असं म्हणते कल्पना. नाही कुठल्या आईला आपल्या मुलीवर झालेले असे आरोप सहन होतील असं म्हणते कल्पना. सचिनने प्रत्येक गोष्टीचा एक व्हिडिओ आणि पुरावा आणून ठेवले होते. मीच त्याला अंडरएस्टिमेट केले असं म्हणतो होता अर्जुन. सचिन इतका अनिष्टपणा करू शकेल हे माझ्या आधीच लक्षात यायला हवं होतं असं म्हणतो होता अर्जुन. तर आता सायली म्हणते पण ह्याचा अर्थ असा होत नाही की तो जिंकलाय, पोडकी द्यायला लागू नये म्हणून तो वाटेल त्या थराला जाऊ शकतो असं म्हणते आता सायली. पण आपल्याला असं काहीतरी करावं लागेल ज्याने तो ही केस हारेल असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे प्रतिमा म्हणते पण हा प्रश्न तर पोटकीचा नाहीच आहे, आपल्या घरचा जावई येतो, मग असा कसं का वागू शकतो असं म्हणते प्रतिमा. या प्रश्नाचं उत्तर तर कोणाकडेच नाही असं म्हणते आता इथे कल्पना. सचिन असा वागेल असं इतक्या वर्षामध्ये कोणाला वाटलंच नव्हतं ना असं म्हणते आता इथे कल्पना. त्यांना जसं वागायचं आहे ना ते वागू दे असं म्हणते आता सायली. आणि तसं पण त्याचा काही निभाव लागणार नाही आहे तुमच्या समोर असं म्हणते आता सायली अर्जुनला. आपण आता दुप्पट तयारीने त्याच्या समोर उभे राहू असं म्हणते आता सायली. आणि त्याने काही केलं ना तरी शेवटी आपणच जिंकणार आहोत असं म्हणते आता सायली. सचिनला हरवायचं असेल तर त्याची अजून माहिती काढायला हवी असं म्हणतो होता इथे अर्जुन. मी चैतन्यला त्याची माहिती काढायला लावतो असं म्हणतो होता अर्जुन. कॅनडामध्ये कुठे काम करायचं, काय काय करायचं सगळं शोधून काढतो. आणि जर त्याने आम्हाला जे सांगितलं की त्याचं अकाउंट फ्रीज झालंय त्याचं कारण काय होतं ते शोधून काढूया असं म्हणतो होता अर्जुन. तर आता इथे अश्विन म्हणतो हो. तर आता तेवढ्यातच कॉल आलेला असतो कल्पनाला. तर आता ती बघते कुणाचा कॉल आहे म्हणून. कोण कुणाचं आहे मॉम असं म्हणतो होता अर्जुन. काय नाही रे अननोन नंबर असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता इथे परत कॉल येतो तिला कल्पनाला बंद करून सुद्धा. तर आता अश्विन बाजूलाच बसलेला असतो. सेव्ह नंबर आहे का असं म्हणतो होता अर्जुन. हो रे असं म्हणते कल्पना. काय कळत नाही कोण फोन करतोय असं म्हणते आता कल्पना. तर आता इथे थांब बघते जरा असं म्हणते कल्पना. तर आता इथे ती घेते कॉल. हा असं म्हणते कल्पना. तर आता इथे अर्जुन इशारा करतो अश्विनला. हा असं म्हणते आता कल्पना. काय असं म्हणते आता कल्पना. तर आता सगळेजण उभारतात कारण कल्पनाचं शॉकिंग रिॲक्शन असतो ना. काय झालं मॉम असं म्हणतो होता इथे अश्विन. मम्मा काय झालं असं म्हणते अस्मित. मामाला शॉक कसला बसलाय असं म्हणतो अर्जुन. तो अननोन कॉल जेलमधून तर आला नसेल ना असं म्हणतो होता इथे अर्जुन. प्रियाचा नसेल ना असं म्हणतो. आई कोणा कॉल आला होता असं म्हणते आता सायली पण. मामा काय झालं सांग ना असं म्हणतो अश्विन. तर आता इथे रडत असते कल्पना. आई इथे बसा असं म्हणते सायली. तर आता इथे कल्पनाला खूप धक्का बसलेला असतो. शांत व्हा असं म्हणतात सगळेजण. मामा शांत व्हा असं म्हणतो अश्विन. मामा काय झालं असं म्हणते अस्मिता. तर आता रडत असते कल्पना. सांग ना काय झालं असं म्हणतो अश्विन. पाणी पिया असं म्हणत असतात सगळेजण. तर आता कल्पना काय बोलतच नाही. मला तर सांगशील का काय झालं ते असं म्हणतो आता इथे अश्विन. तर आता इथे कल्पना म्हणते माझी मैत्रीण तेजश्री तिच्या तरुण मुलाचा ऍक्सिडेंट झाला आणि त्यात तो गेला असं म्हणून रडायला लागते आता इथे कल्पना जोरजोरात. तर आता इथे खूप धक्का बसलेला असतो सगळ्यांना. आई ग असं म्हणते प्रतिमा. देव कधी कधी इतका निष्ठुर का होतो असं म्हणते आता इथे प्रतिमा. तर आता शांत हो मामा असं म्हणतो आता इथे अश्विन. मामा आपण जायचं का तिथे असं म्हणतो अश्विन. मी येतो तुझ्या बरोबर असं म्हणतो अश्विन. नाही नको असं म्हणते कल्पना. तू हे ना फोन कर ते येतील माझ्यासोबत असं म्हणते कल्पना. आपण निघूया मी डॅडला फोन करतो चल असं म्हणतो अश्विन. तर आता रडत असते खूप जास्त कल्पना. खूप जास्त रडत असते. तर आता निघून जाते ती आतमध्ये अश्विन सोबत. तर आता इथे अर्जुन मात्र खूप टेन्शन मध्ये असतो. तर आता सायली म्हणते अस्मिता आज कोर्टात जे काही झालं त्यानंतर तू बरी आहेस ना असं म्हणते सायली. मी अगदी मस्त असं म्हणते आता इथे अस्मिता. आणि माझा मूड घालवणारा सचिन दीक्षित कोण आहे तू नको काळजी करूस माझी असं म्हणते आता अस्मिता. तर आता इथे प्रतिमा म्हणते सायली दमलीस का ग असं म्हणते प्रतिमा. हो असं म्हणते आता सायली. तर आता अस्मिता सांत्वना करते सायलीची. तर आता इथे सचिन बोलत असतो साक्षी सोबत फोनवरती व्हिडिओ कॉलनी. तर आता इथे सचिन म्हणतो साक्षी आज तू कोर्टामध्ये असायला हवी होतीस. तिथे त्या अर्जुन सुभेदारची मी अशी बोलती बंद केली ना. मी त्या जज समोर असा बिचारा चेहरा केला, असा गरीब बनलो आणि असे फासे फेकले की त्या जजला पण असं वाटतंय की सगळा अन्याय माझ्यावरच झालाय असं म्हणतात सचिन. तर आता तो जोरजोरात हसत असतो बघा प्रेक्षक हो. तर मी नव्हते म्हणून काय झालं मला इमॅजिन करता येते की तू कसा परफॉर्मन्स दिला असशील असं म्हणते साक्षी. तुझ्याशी वैर घेणं अर्जुन आणि सायलीला महागात पडणार असं म्हणते साक्षी. तर आता इथे सचिन म्हणतो साक्षी आता तू लवकर भरी हो. तू येईपर्यंत माझा डिवोर्स झाला सुद्धा असेल असं म्हणतो सचिन. आणि तो सुद्धा त्या अस्मिताला श्रद्धाही न देता असं म्हणतो तो. मला सुद्धा मी कधी येतात तिथे वापस येते असं झालंय असं म्हणते साक्षी. आय रिअली मिस यू असं म्हणते ती. तर आता सचिन म्हणतो आय मिस यू टू ब्युटिफुल असं म्हणतो तो. लवकर परत ये असं म्हणतो आता सचिन. आणि हो स्वतःची काळजी घे. डॉक्टरने तुला जे काय सांगितलंय ते सगळं नीट फॉलो करतेस ना असं म्हणतो सचिन. हो असं म्हणते साक्षी. डॉक्टर म्हणाले हिलिंगसाठी थोडा वेळ लागेल पण मी सगळी काळजी व्यवस्थित घेते असं म्हणते ती. आणि इतक्या महत्वाच्या बाबतीत मला काही चुका लपवायचे नाही आहेत असं म्हणते ती. आय नो असं म्हणतो होता इथे सचिन. लवकर भेटू असं म्हणतो तो. मिस यू असं म्हणतो तो. मिस यू सो मच अँड सी यू सून असं म्हणतो तो. बाय असं म्हणतो. तर आता तो फोन कट करतो. तर आता तो परत कॉल करतो कोणाला तरी. हॅलो असं म्हणतो तो. देशमाने
आपल्याला पुढच्या प्लॅनिंगसाठी लवकरात लवकर भेटायला हवं असं म्हणतो सचिन. नाही नाही, मला त्या अर्जुनला श्वास घेण्याची फुरसत द्यायची नाही असं म्हणतो होता सचिन. ओ, त्यासाठी मी तुमच्या ऑफिसमध्ये येतो आत्ताच असं म्हणतो होता सचिन. ओके बाय असं म्हणतो तो. तर बघा प्रेक्षक हो, देशपांडेला हा धमकी देऊन देऊन आपलं काम करून घेत असतो सचिन. आणि आता तो म्हणतो की सगळ्या सुभेदारांना कोर्टात कसं त्यांची बदनामी करतो ते अजून बघा असं म्हणतो आणि हसायला लागतो तो. तर आता इथे प्रतिमा आणि सायलीला दाखवलंय. तर आता इथे प्रतिमा खडवत असते सायलीला. प्रतिमा त्या आता खरंच मला नको आहे. अहो अस्मिता अजून जेवलेली नाही असं म्हणते सायली. तिने वेळेवर जेवणं गरजेचं आहे ना असं म्हणते सायली. हो तिने वेळेवर जेवणं गरजेचं आहेच, पण तुझ्याही पोटात वेळेवर जेवण जाणं गरजेचं आहे असं म्हणते प्रतिमा. हे घे असं म्हणून खडवत असते प्रतिमा आता इथे सायलीला. आणि सायली खात असते. मी बरोबर जेवायला बसेन ना प्रतिमा आत्या असं म्हणते सायली. अहो अजून हे पण आलेले नाही आहेत, फोन पण उचलत नाही असं म्हणते सायली. मला भूक कशी लागणार असं म्हणते ती. स्वतःची सोडून बाकी सगळ्यांची काळजी करता येते तुला असं म्हणते प्रतिमा. अगं तुझी तब्येत नाजूक आहे, जरा स्वतःकडे लक्ष दे असं म्हणते प्रतिमाने खडवत असते ती सायलीला. प्रतिमा त्या अहो घरात सगळे एवढ्या अस्वस्थ असताना माझं लक्ष कसं लागणार असं म्हणते सायली. मला भूक कशी लागणार असं म्हणते ती. तेवढ्यातच तिचा दात दुखतो का काय माहित नाही, बापरे असं म्हणते ती. तर आता काय झालं ग असं म्हणते आता प्रतिमा. ओ जीभ चावली असं म्हणते आता इथे सायली. काय ग असं म्हणते ती. तुला किती वेळा सांगितलंय जेवता जेवता नाही बोलायचं तन्वी असं म्हणते आता प्रतिमा. तर आता इथे दोघी एकमेकांकडे बघतात सायली आणि प्रतिमा. तर आता इथे प्रतिमा हसते. चुकून तोंडातून तन्वी निघून गेला असं म्हणते ती. ती पण असंच करायची, जेवताना सतत बोलत राहायची आणि मग तिची जीभ चावली जायची असं म्हणते आता इथे प्रतिमा. अगं पण ती 5 वर्षाची होती, तुझं काय असं म्हणते आता प्रतिमा. घे खाऊन घे, सगळं संपव, मग मी तुला दूध देते, मग तुला बरं वाटेल असं म्हणते आता प्रतिमा. तर आता ती खडवत असते सायलीला आणि सायली खात असते. सायलीला आरामाची गरज आहे आणि इथे राहिली तर ती फक्त सगळ्यांची काळजी करत राहील, स्ट्रेस घेत राहील. तिला ह्या वातावरणातून बाहेर काढावं लागेल असं म्हणते प्रतिमा. तर आता इथे प्रियाला दाखवलंय. तर आता इथे डॉक्टरचं चेकअप करत असतात. तर आता ती डॉक्टर म्हणते ह्या कैद्याच्या घरी फोन केलाय का असं म्हणते ती डॉक्टर. हो मी फोन केला होता असं म्हणते ती इन्स्पेक्टर. मग हिच्या घरून कोणी येणार आहे का असं म्हणते डॉक्टर. आलोय आम्ही असं म्हणतात अश्विन. तर आता इथे अर्जुन आणि अश्विन आलेले असतात. हे दोघे कसे काय आले असं म्हणते प्रिया मनातल्या मनात. ह्या मूर्खबाईने अश्विनला कॉल केला की काय असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे अश्विनला कॉल आलेला असतो आणि फ्लॅशबॅक मध्ये दाखवले हॅलो म्हटलेला असतो तो. तर आता ती इन्स्पेक्टर म्हटलेली असते मी महिला कारागृहातून बोलतेय, हे सुभेदारांचं घर आहे का असं म्हणते ती. आणि सुभेदारांचा नंबर आहे ना असं म्हणते ती. हो मी डॉक्टर अश्विन सुभेदार बोलतोय, बोला असं म्हणतो तो. असं तुमच्या बायकोने असं म्हणून सगळं सांगितलेले असते तिने प्रकार. आणि आता अश्विनला सगळा प्रकार कसा कळलेला असतो हे दाखवलंय फ्लॅशबॅक मधून आणि तो आलेला असतो. तर तुम्ही यांना कॉल केला होता असं म्हणते प्रिया. तुमच्या घरीच कॉल केला होता आणि ह्यानेच उचलला होता असं म्हणते आता इन्स्पेक्टर. हा तुमचा नवरा आहे ना असं म्हणते ती. मग त्याला तर सगळं समजायलाच पाहिजे असं म्हणते इन्स्पेक्टर. काय नाटकं लावलेस तू असं म्हणतो अश्विन. नाही नाही नाटक नाही अरे असं म्हणते प्रिया. तू मला स्वीकारत नाही म्हणून जगून तरी काय करू मी असं म्हणते प्रिया. तर आता अश्विन म्हणतो स्वतः जीव देणाऱ्यांमधली अजिबात नाही असतो असं म्हणतात अश्विन. आणि ही बातमी आमच्यापर्यंत पोहोचावी, मग आम्ही धावत पळत इथे यावे, तुला सहानुभूती मिळावी म्हणून हा प्लॅन केलास ना असं म्हणतात अश्विन. म्हणून हा खोटा सुसाईड अटेम्प्ट केलास ना असं म्हणतो अश्विन. बरोबर अश्विन प्लीज असं नको बोलू सर असं म्हणते आता प्रिया. मला खरंच जगणं असह्य झालं होतं अश्विन. आपल्या बाळाला एक चांगलं आयुष्य मिळणार नाही हे मला सहनच होत नाही असं म्हणते प्रिया. हे बघ अश्विन, मला एवढंच वाटतं की आपल्या बाळाला त्याच्या हक्काच्या माणसांचा सहवास मिळावा, तो त्यांच्यात वाढावा, बस. ह्यात माझं काय चुकलं रे असं म्हणते प्रिया. तू माझ्याकडून का अपेक्षा ठेवतेस, इथेच तू चुकतेस असं म्हणतो अश्विन. आणि मी तुझ्या बाळाला कधीच एक्सेप्ट करणार नाही असं म्हणतो अश्विन. तर प्रिया म्हणते निदान ही गोष्ट आईबाबांना तरी सांग असं म्हणते प्रिया प्लीज. अरे त्यांना नातवंड होणार आहे, त्यांच्यापासून लपून त्यांच्यावर अन्याय नको करूस असं म्हणते प्रिया. ते मी बघून घेईन असं म्हणतो अश्विन, कळलं ना. माझ्या घरच्यांना तुझ्या जाळ्यात अडकवायचं नाही असं म्हणतो अश्विन. आणि माझ्या घरच्यांना तू प्रेग्नेंट आहेस हे सुद्धा मी कधीच कळू देणार नाही असं म्हणतो अश्विन. म्हणजे माळाने माझ्या बाळाला का भविष्यच उरलं नाही असं म्हणते प्रिया. म्हणून मी स्वतःचं आयुष्य संपून घेत होते असं म्हणते प्रिया. डॉक्टर मला सांगा हिच्या हातावर जो कट हिने केलाय तो खरंच खूप डीप होता का असं म्हणतो आता इथे अर्जुन. नाही वरच्यावर होता तो असं म्हणते आता इथे डॉक्टर. आणि नसेवरही नव्हता असं म्हणते ती डॉक्टर. म्हणजे या कटमुळे तिचा जीव गेला नसता असं म्हणतो आता अर्जुन. नाही असं म्हणते आता डॉक्टर. आमचा अंदाज बरोबर निघाला बबली लोखंडे. तुला स्वतःचा जीव घ्यायचाच नव्हता, फक्त आम्हाला घाबरवून डॅड आणि ममापर्यंत तुझ्या प्रेग्नन्सीची बातमी पोचवायची होती असं म्हणतात अश्विन. तुला कळतंय का हे सुसाईडचं नाटक करून तू आम्हाला ब्लॅकमेल करतेस असं म्हणतो होता अर्जुन. ब्लॅकमेल नाही असं म्हणते प्रिया. ब्लॅकमेलिंग हा खूप सिरियस गुन्हा आहे असं म्हणतात अर्जुन. तुला तर हे माहितीच असेल आणि तुझ्या गुन्ह्यांची यादी तर खूप मोठी आहे असं म्हणतो अर्जुन. त्यात अजून ऍड करू नकोस. मी आताच्या आता तुझ्यावर ब्लॅकमेलिंगची केस करू शकतो असं म्हणतो अर्जुन. नाही 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 असं म्हणते प्रिया. नाही प्लीज असं प्लीज करू नकोस अश्विन प्लीज. मी थकले, मी हरले असं म्हणते आणि हात जोडते ती दोघांच्या समोर. मला आणि माझ्या बाळाला तुझी खूप गरज आहे असं म्हणते प्रिया. प्लीज प्लीज असं म्हणते ती. बस आला प्रिया असं म्हणतो होता इथे अश्विन. तू जर का परत तुझ्या प्रेग्नन्सीची बातमी माझ्या घरच्यांना सांगण्याचा प्रयत्न केलास तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल हा असं म्हणतो होता इथे अश्विन. चल दादा असं म्हणतो अश्विन. आणि आता तो अर्जुन घेऊन जातो. अरे अश्विन असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे सुभेदार
जणांचं घर दाखवलंय. तर आता इथे सगळेजण जेवायला बसलेले असतात. तेवढ्यातच चैतन्य पळत येतो आणि म्हणतो, मावशी मावशी. मावशी अर्जुन कुठे आहे असं म्हणतो तो. बाहेर गेला असं म्हणते कल्पना. काय रे काय झालं असं म्हणते ती. तर आता खूप घाबरलेला असतो चैतन्य. चैतन्य असं म्हणते आता अस्मिता. एवढा रेस्टलेस का झालायस तू असं म्हणते अस्मिता. तर आता इथे कॉल आलेला असतो त्याला. सांगतो असं म्हणतो तो. सचिनने सोशल मीडियावरती खूप मोठी पोस्ट केली असं म्हणतो आता इथे चैतन्य. काय लिहिलंय त्यात असं म्हणते अस्मिता. तर आता इथे बघू असं म्हणते आता सायली. तर ती वाचायला लागते. मी वाचते असं म्हणते सायली. माझा संसार उद्ध्वस्त करणारे सुभेदार असं म्हणते सायली. तर आता इथे मोठं काय काय असतो बघा प्रेक्षक आर्टिकल. सुभेदार कुटुंबाचं नाव मोठं आणि लक्षण खोटं आहे. माझ्या सासरच्या माणसाने सुरुवातीला मला जावयाचा मान दिला, कारण तेव्हा माझ्याकडे मोठ्या पगाराची नोकरी होती. लग्नानंतर काही महिन्यातच मी कॅनडाला गेलो. तेव्हा तर सगळे खूपच खुश झाले होते. मी काही महिन्यांसाठी USA मध्ये होतो तेव्हा तर माझी बायको अस्मिता येऊन माझ्या पैशांवर पूर्ण US फिरून गेली असं म्हणते आता सायली. पण जेव्हा सुभेदारांना कळलं की माझी नोकरी गेली आहे आणि माझ्यावर कर्ज झालंय, तेव्हापासून सगळे माझ्याशी फटकळ वागायला लागले असं म्हणून वाचत असते तर सायली लिहिलेला जो आर्टिकल असतो ना सचिन, तो वाचत असते ती. तर आता ती वाचते पुढे की मी खूप प्रयत्न केला दुसरी नोकरी मिळवण्याचा, पण त्यांनी अस्मिताला भडकावलं, तिचे कान भरले आणि माझ्यापासून घटस्फोट घेण्यासाठी अर्ज करायला लावला असं म्हणते आता सायली. ते मला माझ्या बाळाला सुद्धा भेटू देत नाहीत. एका बापाच्या मनाची अशा वेळेला काय अवस्था होते तुम्ही सगळे समजू शकता असं म्हणून वाचत असते सायली. सगळ्यांना खूप राग येत असतो काय लिहिले सचिनने म्हणून. पण अस्मिता माझ्याकडे खूप मोठी पोडकी सुद्धा मागते असं म्हणून लिहिलेलं असतं त्याच्यामध्ये. एका नवऱ्यावर आणि बाबावर होणारा हा अन्याय कोणी थांबवणार आहे का असं म्हणून तो पोस्ट टाकलेला असतो. पुरुषांनाही मन असतं हे कोणी लक्षात घेणार आहे का, मला कधीतरी न्याय मिळणार आहे का असं म्हणून आता पोस्ट टाकलेली असते त्याने. तर आता बघा प्रेक्षक हो, सगळ्यांना खूप त्रास झालेला असतो या आर्टिकल वाचून. तर आज बघा इथे समोर उगेतरी का काय ते सचिनला माहिती आहे माझा फॅमिली माझा विकनेस आहे म्हणून हे सगळं करतोय तो असं म्हणतो अर्जुन. त्याची मुजोरी आपण चालू द्यायची नाही असं म्हणते सायली. त्याला खोटेपणा करायचा आहे ना, करू दे असं म्हणते सायली. तुम्ही तो सगळा उघडा पाडा असं म्हणते आता सायली कोर्टात. तर आता दुसऱ्या दिवशी कोर्ट दाखवलंय. तर आता इथे विटनेस बॉक्स मध्ये थांबलेला असतो सचिन. तर आता इथे अर्जुन म्हणतो तू तुझ्या आईबाबांना वृद्धाश्रमात पाठवला असं म्हणतो अर्जुन. तर हो असं म्हणतो सचिन. मग तुम्ही त्यांना थांबवलं का नाही असं म्हणतो अर्जुन. आम्ही आता इथे अशा साक्षीदाराला बोलू इच्छितो जिची साक्ष खूप महत्वपूर्ण ठरेल असं म्हणतो अर्जुन. तर आता सचिन खूप घाबरलेला असतो. तर आता इथे प्रतिमा आणि सायलीला दाखवलंय. तर आता सायलीच्या हातामध्ये कॅसेट असते. तर आता इथे प्रतिमा म्हणते ही तन्वीच्या लहानपणीची बोबड्या आवाजातली शुभम करोतीची कॅसेट असं म्हणते आता इथे प्रतिमा. तर आता इथे आवाज चालू होतो त्या टेप रेकॉर्डर मधून आणि तो शुभम करोतीचा असतो तन्वीचा लहानपणीचा आणि सायलीला परत भास व्हायला लागतात. तर आता तिला खूप विचलित झाल्यासारखं होतं. तर बघा प्रेक्षकावर रिकॅप सुद्धा इथे समजत तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.